कीर्तनाती भागवत अध्याय क्रमांक 7 यदुराज आणि अवधूताचा संवाद चाललेला आहे. तर आता अवधूत यदुराजाला 24 गुरु केले म्हणले, कारण यदुराजाने भगवंतांना विचारलं, अवधूतांना विचारलं की तुमच्या ठिकाणी एवढं असणार जे आहे शांती आहे, जे समाधान आहे, हे नेमकं तुम्हाला कशामुळे मिळालं? तुम्ही असं काय केलं की तुम्हाला त्यांनी जे मिळालं ते मला तुम्ही कृपा करून सांगा, माझ्यावरती कृपा करा. तेव्हा त्यांनी सांगितलं, राजन म्हणले मी 24 गुरु मानलेत म्हणले. ह्या विश्वामध्ये किती 24 गुरु मानलेत, त्यातले आपण 24 गुरु पाहिले, आपण कोणते कोणते येते का नाही, काल आपण पाहिले 24 गुरु कोणते येते. आणि त्या 24 गुरु मधून त्यांनी पृथ्वी हा एक गुरु सांगितला आपल्याला त्यांनी का नाही, पृथ्वी. आणि पृथ्वीमध्ये परत वृक्ष, पर्वत, आपण हे विषय पाहिला. आज दुसरा गुरु, आता दुसरे गुरु कोणाला मानले त्यांनी? वायूला गुरु मानले दुसऱ्या. आता त्यांच्यापासून काय शिकले, त्यांच्याकडनं त्यांनी काय उपदेश घेतला ते आपण आता पाहू. प्राणवत्यव्य संतेषु म्हणून निर्वेंद्रिया प्रिया ज्ञानम यथा न नश्यते नावे किर्येते वांबनः. श्लोक क्रमांक 39. मुनीने प्राण धारणा करण्यापुरते, बघा काय सांगितलं त्यांनी. आता वायूचं चाललंय ना, की त्या मुनीने प्राण धारणा करण्यापुरते अन्न मिळाले, म्हणजे तेवढ्याने संतुष्ट व्हावे. शब्द, रस, गंध इत्यादी इंद्रियांच्या विषयांनी कधी संतुष्ट होऊ नये. प्राणाची या परी जो विषय आसक्त न धरी, विषय सेविला हे वरे नव्हे अहंकारी प्राणू जैसा. काय सांगतात की म्हणले, हे राजा, अरे प्राणाप्रमाणे साधू कसा राहतो? अलिप्त राहतो. कशापासून अलिप्त राहतो? विषयापासून अलिप्त राहतो. तो कुठल्याही विषयामध्ये आसक्त ठेवत नाही, आणि विषयांचे सेवनही केल्यावरही तो प्राणाप्रमाणेच अलिप्त राहतो, विषयावर आसक्ती ठेवत नाही. आणि जरी प्रारब्धाने एखादा विषय भोगायला आलाच तर त्या विषयाच्या भोगण्याने काय होत नाही, तो त्याच्यामध्ये आसक्त होत नाही. म्हणजे जसा प्राण कसा होतो, आता आपण प्राणवायू घेतो आतमध्ये, तो कसा राहतो, जसा आपण आतमध्ये घेतो किंवा ह्या वातावरणामध्ये काय असतो, प्राणवायू सगळीकडे आहे का नाही, पण तो कधी आकाशाला त्याचं गुंतून राहिलाय का, किंवा पृथ्वीला गुंतून राहिलाय का? नाही. जसा तो ह्याच्यामध्ये राहूनही कशाने काय होत नाही, तो गुंतून राहत नाही, अलिप्त असतो सगळ्यापासून. तसा हा जो साधू असतो, तसा हा जो साधक असतो, हा साधक सुद्धा काय करतो, जरी त्यांनी सगळे विषय भोगले, विषयामध्ये आसक्ती नसते, विषय सेवन जरी केले त्याच्यामध्ये पण त्याची आसक्ती नसते, जसा प्राण वेगळा राहतो तसा हा सुद्धा काय राहतो, वेगळा राहतो. त्या विषयांचा भोगण्याचा अहंकार धरत नाही. मी केलं, मी भोगलं, माझ्यामुळे हे झालं, असा अहंकार त्याच्यापाशी नसतो. का? कारण त्याला माहित असतं हे जे होतंय सगळं हे देहाच्या प्रारब्धाने होतंय, आणि देह म्हणजे मी नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी शांत राहत होतो, म्हणून त्या विषयामध्ये आसक्त होत नाही. प्राणाभ्यासे शुद्धाद्भूत तेव्हा प्राणाशीच शोभ येत, तेने काया वाचा चित्त विकळ पडत इंद्रिये. त्याचप्रमाणे मला जसं मला प्राणायामाने भूक जास्त लागते, मला काय प्राणायाम केला आपण त्याने भूक जास्त लागते, त्यामुळे काय होतो, प्राण स्वतःच व्याकुळ होतो. भुकीने शरीर, वाणी, मन, इंद्रिय सर्व व्याकुळ होतात ना. भूक लागल्यानंतर काय होतं, भूक लागली कसं होतं, आपल्याला व्याकुळ होते ना, सगळं लक्ष कुठं असतं, आपलं अन्नाकडे असतं. त्याप्रमाणे म्हणले, तया प्राणाशी आधारू भल तैसा मिळो आहारू, परी धड गोडाचा विचारो न करी साचारू पै प्राणू. बघा त्यावेळी तो साधक काय करतो, जरी त्याने आहार घेतला, बघा जरी त्यावेळी त्याने आहार घेतला पाहिजे. कधी आहार घेतला पाहिजे? त्याने ज्या वेळेस त्याला भूक लागते त्यावेळेस त्याने आहार घेतलाच पाहिजे. पण आहार घेत असताना असं नाही काय, आहार कसा असतो तो, की त्याची थोडक्यात सांगतो म्हणले, बघा जसं म्हणलं प्राणवायू काही करत नाही, कधी विवंचन करत नाही ना आहाराच्या एखाद्या, का नाही, शक्ती प्राप्त झाली म्हणजे झाली, काय झाली, फक्त शक्ती प्राप्त झाली पाहिजे आपल्याला, मग तो प्राण म्हणतो काही चांगलं आहे किंवा वाईट आहे. तसं म्हणले, तैशाचे योग्य आप आहे तो अभिमान दरी देहे, विश्वसेवी परी काही आसक्ती नाही तैशी. जसं एखाद्या विषयावरून प्राण, म्हणजे एखाद्या वस्तूवरून प्राण गेला, एखाद्या पदार्थावरून म्हणजे प्राणवायू गेला, हा, तर मग तो असं म्हणतो का, आता मी ह्या किंवा एखाद्या फुलावरून प्राणवायू गेला, मग तो म्हणतो ह्या फुलाचा सुगंध चांगला आहे, मग तिथंच राहिलं पाहिजे, का नाही. आता तोच मला सुगंध आवडतोय, मोगऱ्याचा फुलाचा सुगंध आवडतो, गुलाबाचा आवडत नाही, हा, असं किंवा असं म्हणतो का कधी प्राणवायू? का जीव ते फक्त जातो, चालता चालता त्याला ज्या फुलं मिळतील, पदार्थ मिळतील, वस्तू मिळतील, का नाही, त्याचे तो जात असतो, कुठल्याही वस्तूवरती आसक्ती धरत नाही प्राणवायू. त्याप्रमाणे म्हणले, जो साधक असतो त्या साधक सुद्धा त्या प्राणवायू प्रमाणेच देहाशी लिप्त होत नाही, विषय सेवन करूनही.
जरी त्याने विशेष सेवन केले तर मग एखादा पदार्थ त्याला आवडला म्हणून तोच पदार्थ मला परत परत मिळावा, किंवा एखादा पदार्थ मला आवडतच नाही असं त्या साधकाचं नसतं, असं त्या साधूचं नसतं. का नसतं? कारण त्याला सगळं, कारण तुकाराम महाराज काय सांगतात, काय सोना आणि मृत्तिका आम्हाला सारखीच आहे म्हणले का नाही. सोनं म्हणजे सोनं आणि धातू आणि माती, सोनं नाही, धातू आणि माती, धातू आणि माती आम्हाला सारखीच आहेत म्हणले. आम्हाला त्याच्याबद्दल काही कमी जास्त भाव नाही. तो भाव कुणासाठी? आपल्यासाठी, आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी. पण त्यांच्या ठिकाणी तसा भाव आहे का? नाही. तसं मला साधूला आमकाच पदार्थ आवडतो तोच मला खायचा आहे आणि आमका मला आवडतच नाही असं त्याचं जे पुढे येईल ना ते फक्त घेत राहायचं. सुदेची या तोंडा मिळो कोंडा अथवा मांडा, परी रसनेचा पांगडा न करी दडफोडा तयाशी. भुकेच्या वेळी कोंडा असो. बघा आता भूक लागलेली भरपूर, मग आता म्हणले भुसा आहे म्हणले, कशाचा? गव्हाचा भुसा आहे म्हणले, तोच तो अगदी आनंदाने खाणार तो काय. किंवा पकवानं तयार येतं, पकवानं कधी पकवानं खाली मिळेल, कधी शिळपाक खाली मिळेल, कधी चटणी भाकर खाली मिळेल, कधी मिळणारच नाही. मग त्यांनी त्या चित्तावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. पकवानं खाली मिळलं म्हणून तो खुश झाला, शिळी भाकर खाली मिळली म्हणून तो नाराज झाला, चटणी भाकर खायला मिळली म्हणून तो नाराज झाला, किंवा एखाद्या दिवशी उपाशीच राहावं लागले म्हणून तो नाराज झाला. काहीच नाही. जशी स्थिती आहे तशी परीर आहे, कौतुक आहे संचिताची. जशी स्थिती असेल ना, प्रारब्ध त्याचं जसं ज्या स्थितीमध्ये त्याला घेऊन जाईल ना त्या स्थितीमध्ये तो राहत असतो. त्या स्थितीने त्याच्या चित्तावर परिणाम होत नाही. ऐकते का रे? त्याच्या चित्तावर परिणाम होत नाही, त्याचा परिणाम होत नाही. यालाच काय होत माहिती, म्हणजे त्याची जीभ विकत नाही थोडक्यात कशानेच. हे खाल्लं म्हणून आता जीभ विकली, हे नको वाटत त्याला, जीभेला वाटत नाही, हे म्हणजे हे चांगलं नाही ते चांगले असं त्याला होत नाही. तो कशाने शुद्ध होत नाही, ते लुब्ध होत नाही कशाने. तो ज्ञान धारणा न ढळे, इंद्रिया नवती विकळे, तैसा आहार युक्ती बळे, सेविज केवळे निजधैर्य. साधू अशा बेताने व अशा धैर्याने आहार घेत असतो. बघा असा त्या साधूचा, त्या साधकाचा आहार असतो. सांग बरं, आता आपण साधकच येतं का नाही, मग आपलं किती आहे, आपला कसा आहे आहार? ज्ञान धारणा घेऊ देत नाही, म्हणजे त्याचा जो बोध आहे ना, बोध, ज्ञान म्हणजे काय, तो बोध आहे त्याला झालेला सद्गुरूच्या कृपेने. त्याला जो बोध झालाय ना, तो बोधापासून तो कधी लांब जात नाही. त्याची इंद्रिय विकल होत नाहीत. विकल होत नाही म्हणजे इंद्रिय त्या लोभासाठी हे होत नाहीत, पळतच नाहीत अजिबात त्याचे. कारण इंद्राला घेऊन जाणार कोण आहे? मन आहे, आणि मनच पांगळ झालेलं आहे. मग इंद्राला नेल कसं? ते मन कुठं गुंतलेलं आहे? बोधाच्या स्वरूपाच्या ठिकाणी गुंतलेलं आहे. मग स्वरूपाच्या ठिकाणी जर मन तुमचं त्याचं गुंतलेलं आहे तर इंद्रिय जातील का त्याच्या बरोबर? जातच नाही. म्हणून इंद्रिय पांगळे होऊन गेले, कारण त्याला देणारे कोणी? मन आहे. आणि मनाला इंद्रियाशिवाय तो भोगता येत नाही. प्राणस्तव इंद्रिय सबळे, प्राण योगे देह चळे, त्या धर्म कर्म प्राणू नातळे, अलिप्त मेळे वर्ततो. प्राणामुळे इंद्रियांना शक्ती येते. प्राण म्हणजे इंद्रियांना शक्ती कशामुळे येते? प्राणामुळे येते. आणि धी यात्रा चालते कशामुळे? प्राण, आपण जे ऑक्सिजन घेतो ना त्याच्यामुळं. पण देहाच्या कर्माने प्राण लिप्त होत नाही. मग असं आहे का? आता देहाने प्राण कोणामुळे, देह कोणामुळे चालतोय? प्राणामुळे चालतोय. आपल्याला 8 दिवस अन्न नसेल ना तरी चालन, 2 दिवस पाणी नसेल ना तरी चालन, पण प्राण आपला गडीभर जरी बंद झाला ना तरी आपल्याला दम निघू शकत नाही. म्हणजे आपला हा जो देह चाललेला आहे कोणामुळे चाललेला आहे? त्या प्राणामुळे चाललेला आहे. पण जर आणि तो प्राणामुळे चाललाय, मग असं होतं का? देहाने कर्म केलंय, आता ही देह चालायला कारण कोण आहे? प्राण आहे. मग देहाने पाप कर्म केलंय, पुण्य कर्म केलंय म्हणून ते प्राणाला लागले, असं होतं का? म्हणजे नाही, देहाने पाप कर्म केलंय म्हणून आता हा प्राण काय झाला? पापी झाला. देहाने पुण्य कर्म केलं म्हणून हा प्राणवायू काय झाला? पुण्यवान झाला. असं होतं कधी? त्याचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे तो चाललाय. अर्जुना मी केले, अर्जुना काय, हे जग मदच तव झाले परी म्या नाही केले, हे ज्याने जाणिले तो सुख लागा. म्हणले कोणामुळे झाले? म्हणले त्या परमात्म्यामुळे झाले. पण त्याने केलेलं नाही. म्हणजे हे ज्याला कळलंय ना तो ह्या संसार सागरातून, ह्या भाऊसागरातून सुटला. तसं म्हणले हा जो प्राण आहे, म्हणले हा प्राणामुळे देह चालतो. प्राण जर संत देह गडीभरच टिकू शकत नाही, लगेच काय होणार? संपला म्हणायचं. पण हा प्राण चाललाय, पण ते देहाने केलेल्या कर्माचे दोष ह्या प्राणाला लागत नाही. किंवा दुसऱ्या दृष्टीने तुम्हाला द्यायचा, सूर्य उगावला, पाठ झाली, सूर्य उगावला. सूर्य उगावले आपण काय करतो? सगळे सकाळच्या पारी पाठ उठतो. उठल्यावर आपण प्रत्येक जण आपल्या कामाला लागतो. मग सूर्य कोण चांगलं काम करतं, कोण वाईट काम करतं, कोण काय करतं, कोण काय करतं, सूर्य म्हणतो का?
तू हे वाईट काम करू नको, तू चांगलं काम कर. त्यांनी तपलं काम केले. त्यांनी त्याचं काम काय केलं, फक्त प्रकाशित करायचं काम केलं त्यांनी. मग त्याच्या प्रकाशामध्ये कोण काय करतो त्याला काय त्याचं देणं घेणं नाही, त्याचा त्याचा काही संबंध नाही. पण त्याच्या सत्तेने सगळं चाललंय का नाही, सूर्याच्या सत्तेने. अगदी तसंच प्राणाच्या सत्तेने सगळं चाललंय हे शरीर. पण शरीराने देहाने केलेले कर्म त्याचे दोष त्या प्राणाला लागत नाहीत. तो कसा असतो, त्याच्यापासून अलिप्तच असतो. तसा साधू असतो, म्हणजे तसा साधक असतो. मग त्याची तो परिणाम व्हायला पाहिजे का? आपल्या होतो का नाही अजून चित्त परिणाम? म्हणजे अजून आपल्याला साधण्याची गरज आहे. त्या प्राणाशी अशी स्थिती योगियांचे वर्तती वृत्ती, सर्व करोनी न करे आसक्ती, देहस्थिती नातळे. त्या प्राणवायू सारखीच योग्याची स्थिती असते. बघा, तो जो प्राणवायू असतो ना, तसाच योगी असतो, तो साधक असतो. म्हणजे कसा? सर्व कर्म करूनही तो देहाच्या स्थितीत विचलित होत नाही. देह सगळं कर्म करतो. का करतो? त्या देहाचं प्रारब्ध जसं असतं ना, त्या पद्धतीने देह कर्म करत असतो. पण त्या केलेल्या कर्मानी, देहाने केलेल्या कर्मानी तो काय होत नाही, विचलित होत नाही अजिबात. का होत नाही? का होत नाही बरं विचलित? विचारा बरं तुम्ही, का होत नाही? कारण त्याचा आणि त्याचा काही संबंधच नाही. कारण तो देह नाही, तो आत्मस्वरूप आहे. आणि देह तर पाचाचा तयार झालेला आहे का नाही, पंचमहाभूताचा देह तयार झालेला आहे. म्हणून ब्रह्मादिकाचा देह पाळू, का सुकारादिकांचा देह टाळू, ऐसा न मानीचे विटाळू, प्राणुकृपाळू समभावे. मग ब्रह्मदेव इत्यादिकांच्या देहात राहून त्यांचे पालन करावे का नाही. त्याला मग ब्रह्मदेवला उच्च म्हणले, मग आपण त्याच्या ठिकाणीच राहू. किंवा हे डुक्करे म्हणले, बाबा हे किती घांदरात आहे म्हणले ते, त्याच्या तिकडे नको जायला, असं कधी प्राण म्हणतो का? ब्रह्मदेव म्हणले सगळा जगाचा बाप आहे आपल्या का नाही, त्यांनी सगळं जग विश्वताईने तयार केलेलं आहे म्हणले. मग त्याच्या ठिकाणी राहू असं म्हणतो का तो? कारण तो सगळ्यात मोठा आहे ना. आणि डुक्कर सगळ्यात घाणार गे म्हणले, घाणरात येते ना, घाणीमध्ये राहते. असं प्राण कधी म्हणतो का? जेवढा ब्रह्मदेवाला गरजेचं आहे तेवढाच ह्याला पण करायचं, तेवढाच. जेवढं सगळं सारखं आहे असं म्हणतो का कोणी? आता एखादा फार खालची जातीचा आतंक जातीतला आहे का नाही, एखादा चांगल्या गुळातला आहे, असं प्राण म्हणतो का तो चांगला आहे आणि तो वाईट आहे, मग त्याच्याकडे मी नाही जाणार, मी ह्याच्याकडे जाईल? कोणी असू द्या, सगळं सारखी त्याला. तसं म्हणले त्याप्रमाणे ते देहात मुळीच काय प्रवेश करू नये असे कधी प्राण करत नाही. सगळ्या ठिकाणी सम असतो, सगळ्या ठिकाणी सारखाच असतो, कुणाला कमी जास्त समजत नाही. त्याप्रमाणे प्राणवायू सर्व देहाच्या बाबतीत सारखाच कृपाळू असतो. अगदी तसाच हा साधू, हा साधक राहत असतो. तैशेचे योगियांचे कर्म, न धरे उंच नीच मनोधर्म, कदा न देखे अधोत्तम, भावना समभावे. प्राणवायूमुळेच योगी, बघा जो प्राणवायू आहे ना, त्या प्राणवायूमुळेच योगी उच्च नीच भाव मनात धरत नाही. म्हणजे साधक आपण बघितलं ना, जसा प्राणवायू काही करत नाही, कमी जास्त पाहत नाही का नाही, लहान मोठ्या पाहत नाही, तसा योगी असतो, जो साधक असतो तो कमी जास्त कुणाला पाहत नाही. कोणी असू द्या, मग सम, हा आई बाप असू द्या, बहीण भाऊ असू द्या, किंवा परक कोणी असू द्या, तेवढं सगळं सारखं पाहणार. म्हणजे माझे आई बाप येते, माझं बहीण भाऊ म्हणून ह्याला जवळ करायचं आणि त्याला लांब करायचं असं कधी नाही का. अर्जुना समत्व चित्वाचे, ह्याची सार जाण योगाची, त्याची सार जाण योगाची. काय? त्या चित्ताच्या ठिकाणी समता आलेली, आणि त्याशी समता त्या साधू ठिकाणी आलेली असते, म्हणून त्याला सगळ्या ठिकाणी काय त्याचा समभाव झालेला आहे. कसं जसा प्राण सगळ्या ठिकाणी सम असतो ना, सगळ्याला सारखा असतो, त्याप्रमाणे हा सगळ्याला समभाव झालेला आहे. त्याची भावना सगळ्या ठिकाणी सम असते. कोणालाही उत्तम किंवा चांगला किंवा आदम कराय म्हणजे कमी दर्जा असं समजत तो नाही. साधू समजतो का? आणि आपण तर मोठमोठ्या माळा घालायच्या आणि तीर्थयात्रा करायची आणि हे करायचं. आम्ही आम्ही मोठ्या काय, आम्ही ह्या लोकातून त्या लोकात गेलो, त्या लोकात गेलो, आणि खाली मात्र सगळं काय करायचं, भेद करायचा. ह्याला काही समभाव म्हणायचं का? नाही. आपल्याला प्रत्येकाला कळत असतं आपण कुठे येते, दुसऱ्याने सांगायची गरज नाही अजिबात. आपण आपल्या मन आपल्याला सांगत असतं आपल्या चित्तामध्ये काय चाललंय ते, आणि त्याच्यावर आपण ठरवायचं आपल्या बरोबर किती बरोबर आणि किती चुकीचं आहे ते. आवडे प्रते पाळावा राहो, रंकाचा टाळावो देहो, ऐसा प्राणाशे नाही भावो, शुद्ध समभाव सर्वत्र. राजाचा देह आस्थापूर्वक जिवंत ठेवावा, पण भिकाऱ्याचा देह सोडून जावा, असा शुद्र भाव कधी प्राणवायूच्या ठिकाणी असतो का? तो राजा आहे, मग वा राजे साहेब म्हणले, मग त्याला कसं दिलं पाहिजे म्हणले, त्याला थोडं पण नाही कमी पडलं, कमतरता दिली पाहिजे म्हणले आपली. असं करतो का तो? हा दुसरा भिकारी म्हणून आहे, त्याच्याकडे काही लक्षच नको द्यायला, असं करतो का? नाही. समभाव आहे, सर्वत्र ठिकाणी समभाव तो पाहत असतो, समभावाने राहत असतो. प्राणापान समान उदान,
सर्व संधी वशे व्यान इतुकी नामे स्थाने पाहून जाण न सांगी प्राण एकपणा. प्राणाची जरी विविध नावे जरी असली बघा, मग एकच असणारा प्राण त्याला किती नाव आहेत? 5 नाव आहे त्याला. आपण त्याला पंचप्राण म्हणतो का नाही? प्राण, अपान, समान, उदान, व्यान असे भेद समजले जात असले, असे भेद कुणी पाडलेत? आपण पाडलेत. वास्तविक पता त्याच्यापाशी भेद नाही. का असे भेद पाडलेत? त्या त्या ठिकाणी त्या रूपाने तो काम करतोय म्हणून त्याला ते नाव दिलंय. वास्तविक तर प्राण एकच आहे, पण त्या ठिकाणी तो काम करतोय म्हणून त्याला ते नाव झालंय. पहिलं नाही का कसं होतं? सगळं एकच होतं का नाही? पण चांभाराची चपला शिवतोय म्हणून त्याला चांभार नाव पडलं का नाही? शेतकरी शेती करतो म्हणून तो शेतकरी झाला. तसं म्हणले काय झालं? त्या त्या ठिकाणी शरीरामध्ये त्या त्या ठिकाणी तो कार्य करतो म्हणून त्याला ते नाव आलं. वास्तविक पाहता प्राण एकच आहे का नाही? त्यालाच मग प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान असे नाव पडले. तरी प्राण आपले एकत्व सोडत नाही. जरी आपण त्याला 5 मध्ये त्याचा भेद केला, आपण 5 मध्ये त्याची विभागणी केली, तरी प्राण मात्र मी प्राणच आहे हे कधी त्याने कधी भेद मानलेला नाही. भेद आपण करतोय. प्राणाने कधी भेद मानला नाही. त्याच्या दृष्टीने कसं आहे? सगळे एकच येतं. तैसे उंच नीच वर्णावर्ण अधोमुत्तमादे गुणागुण देखून या योगी आपण भावना देखून या योगी आपण भावना परिपूर्ण न सांगे. बघा काय होतं? त्याचप्रमाणे म्हणले योगी आपला समत्व भाव कधी सोडत नाही. योगी आपला समत्व भाव कधी सोडत नाही. उंच उच्च म्हणजे मोठा असू द्या, नीच म्हणजे गरीब असू द्या, सुवर्ण असू द्या, अवर्ण असू द्या. सुवर्ण म्हणजे चांगल्या रंगाचा, चांगला राहणारा. अवर्ण म्हणजे येडा वाकडा असा. उत्तम म्हणजे चांगला, अधम असा कधी तू भेदभाव करत नाही. गुण अवगुण असं कधी भेद करत नाही. प्राण असोनी देहा भितरे बाह्य वायूशी भेद न करे. तैसे योगिया भावना करे बाह्याभ्यंतरी ऐक्यता. ज्याप्रमाणे प्राणवायू देहाच्या आत असूनही, प्राणवायू कुठे? देहाच्या आत पण आहे आणि देहाच्या बाहेर पण आहे. मग असं म्हणतो की तो आतला वायू मी बाहेरचा वायू, हा सुद्धा भेद त्याच्या ठिकाणी नाही. त्याप्रमाणे योगी आंतरबाह्य म्हणजेच मनोवृत्ती, कर्मवृत्ती याच्यामध्ये कधी भेद करत नाही. मग हे मनाचे कर्म झाले म्हणजे माझं कर्म, आणि कर्मवृत्ती म्हणजे बाहेरचे कर्म झाले म्हणजे बाह्य कर्म झाले, त्याचं माझं काय असं काहीच नाही. सगळं एकच त्याच्या दृष्टीने. विषया विषान्य योगी नाना धर्मेषु सर्वतः गुण दोषा व्यपित्तात्मा न विषय जयते वायुवत. पार्थिव विश्व विदेहेषु प्रविष्टद गुणाश्रयाः गुर्णेन युज्यते योगी गंधर्व वायुरवात्मा दुःखम. श्लोक क्रमांक 40 आणि 41. शीत, उष्ण इत्यादी अनेक गुणधर्मांनी युक्त असलेल्या विषयांचा उपभोग घेणाऱ्या योग्याने त्यातील गुण दोष पाहण्याची वृत्ती टाकून वायूप्रमाणेच त्यात अनासक्त राहावे. पार्थिव देहामध्ये प्रविष्ट झालेल्या व देहाच्या गुणांचा आश्रय असा आत्मज्ञानी योगी वायू जसा विविध गंधाने युक्त होत नाही तसा देह गुणी बाधित होत नाही. श्लोक क्रमांक 41 आणि 41. ऐक्यता साधावी चतुरी ते वायूच्या येशी दोही परी बाह्य आणि आंतरे एके करी वर्तावे. बघा काय सांगितलंय? शहाण्या माणसाने वायूप्रमाणे अंतर्बाह्य एकरूप वागावे. बघा जो शहाणा असं ना, शहाणा कोणाला म्हणायचंय? जसा प्राणवायू आतला पण तोच समजतो, बाहेरचा पण तोच समजतो, त्याच्यामध्ये भेद करतो का प्राण? नाही करत. त्याप्रमाणे म्हणजे जो शहाणा असतो म्हणजे कोण? साधक. जो साधक आहे किंवा जो साधू आहे तो काय करत नाही? असा भेद करत नाही. काय आतलं वेगळं बाहेरचं वेगळं असं कधी भेद करत नाही. आताही तेच आणि बाहेरही तेच आहे. आता हे परमात्मा, बाहेर पण परमात्माचे. आता ही प्राण आहे, बाहेर पण प्राणच आहे. त्याच्या ठिकाणी सगळं एकच आहे. म्हणून प्राणवृत्तीचे लक्षणे तुझ सांगितली संपूर्ण. आता बाह्य वायूचे चिन्हे सावधान परियशी. आता प्राणवायूची सर्व लक्षणे मी तुला सांगितले. आता बाह्य वायूची लक्षणे सांगतो म्हणले ऐक. आता तुला आतली प्राणवायूची लक्षणे सांगितली सगळी शरीरातले. आता बाहेरचं काय ते सांगतो म्हणले ऐक. वायू सर्वाते स्पर्शुनी जाये परी आडकला कोठे न राहे. तैसे विषय सेविता पाहे आसक्त नव्हे योगिया. वायू सर्वांना स्पर्श करून जातो पण कुठेच अडकून राहत नाही. मग अशी बघितलं का नाही उदाहरण? गुलाबाच्या फुलावून गेलं
मोगऱ्याच्या फुलावून गेलं, मग असं म्हणतो का आता तिथे मोगऱ्याच्या फुलाचा लय सुगंध सुंदर चाललाय, आपण तिथं थांबावा. किंवा गुलाबाचा फुलाचा सुगंध लय सुंदर आहे, तिथं थांबावा. किंवा एखादा स्वादिष्ट पदार्थ आहे, त्याचा सुगंध फार छान येतोय, मग तिथं थांबावा, असं म्हणतो का तो? नाही. त्याचं काम काय? फक्त वाहत राहणं, प्रवाहात प्रवाहात म्हणजे काय? फक्त चालत राहणं. तसा जो योगी असतो तो कुठेही अडकून पडत नाही. वायू सर्वात ते स्पर्शुनी जाये, परी अडकला कोठे नाही. तैसे विषय सेविता पाहे सक्त नव्हे योगिया, आसुनी इंद्रियाचे ने मेळे. तो विषया माझी जरी खेळे, तरी गुण दोष आसक्ती मिळे. बोधून मळे तयाचा, योगी इंद्रियाच्या संगतीत राहून. बघा आता हा योगी आहे. आता उपाधीमध्ये आहे का नाही? तो उपाधी म्हणजे देहामध्ये आहेच. आता जोपर्यंत कर्म शिल्लक आहे तोपर्यंत देहामध्ये त्याला राहावा लागत. पण देहामध्ये राहत जरी असला, त्यामुळे देहामध्ये राहतो म्हणजे इंद्रियाच्या संगतीमध्ये आला. आता जरी इंद्रियाच्या संगतीमध्ये जरी असला तो, तरी त्या विषयात जरी वावरत असला, इंद्रियाच्या विषयामध्ये वावरतोय तो. आता डोळ्याला पाल राहते, कान ऐकत राहते, नाक काय करत राहते, श्वास घेत राहते, जीभ चव घेते, प्रत्येक इंद्रिया आपलं कार्य करत राहतात. तरी त्याचे आत्मज्ञान गुण दोष पाहण्याच्या वृत्तीने कधी मलन होत नाही. मग जरी तो सगळं पाहत असला, ऐकत असला, बोलत असला, सगळं कर्म करत असला, सगळे विषय बघत असला, तरी त्याची वृत्ती कधी मलिन होत नाही कधी या विषयांनी. का होत नाही मलिन? कारण त्याच्या ठिकाणी चित्तामध्ये बोध परिपक्व ठसलेला आहे. वस्त्र चंदन वनिता माळा, सदा भोगिता विषय सोहळा. वायू नातळे जीवे जाळा, ती योगी वेगळा विषयाशी. वस्त्रे, चंदन, श्री किंवा पुष्पमाला यांच्या सहवासात वायू जरी नेहमी वावरत असला, वस्त्रे म्हणजे चांगले चांगले कपडे, काय होतं, वस्त्रे, चंदन, श्री, पुष्पमाला यांच्या सहवासात वायू जरी नेहमी वावरत असला, तर त्याच्या जाळ्यात कधी तो अडकत नाही. अडकतो का वायू? नाही. त्याप्रमाणे योगी विषयात कधी अडकत नाही. जैसे वारुनी जाळ उडे, परे जाळी वारा नातुडे. तेवी भोग भोगिता गाडे, भोगी नातुडे योगिया. वायूने जाळे जरी उडून जातले, बघा वायूने काय होतं, जाळं उडून जातं. वायूने जाळ्यास काय, वायू कधी जाळ्यात सापडत नाही. जाळं लावलं वायूला धरायला, सापडतो का वायू? नाही. त्याप्रमाणे योगी कधी भोगामध्ये आसक्त होत नाही. कुठलाच भोग त्या योग्याला काय करू शकत नाही, गुंतून ठेवू शकत नाही. जात या वायूचे भेटे, सुगंध कुटी घालिती मिठी. त्याची आसक्ती नाही पोटे, उठाउठी सांगितो. वायूला अनेक प्रकारचे सुवास येऊन चिकटतात, पण त्यात तो कधी गुंतून कसं राहत नाही, त्याच्यामध्ये राहत नाही. स्वेच्छेने राहत असतो वायू. अगदी त्याप्रमाणे म्हणले हा साधक, हा योगी राहत असतो. तैसा आत्मतत्वे योगिया पाही, प्रवेशला असे सर्वा देही. देह गुणाश्रय पाहे, ठाईच्या ठाई तोची तो. त्याप्रमाणेच योगी आत्मरूपाने, बघा योगी काय करतो, आत्मरूपाने सर्वांच्या शरीरात वावरत असतो. कशाने? आत्मरूपाने सगळ्या ठिकाणी तो प्रवेश करतो व त्या शरीराच्या गुणांच्या तेवढ्या पुरता आश्रय घेतो. परंतु जसा वायू कशामध्ये गुंतून राहत नाही, तसा सगळ्यापासून अलिप्त राहतो, तसा हा योगी कुठल्याही गुणदोषामध्ये गुंतून राहत नाही. सगळ्यापासून कसा असतो तो? वेगळा असतो, अलिप्त असतो, कधी लिप्त होत नाही. निजात्मदृष्टीचे नेबळे, तो देहा गुणाशी नातळे. जैसा गंधावरी वारा लोळे, परी नाकळे गंधाशी. तोची परिपूर्ण आत्मस्थिती, राया मी सांगेन तुझा प्रती. जैशी आकाशाची प्रतिती, सर्व पदार्थ अलिप्त. हेच राजा, आता आकाश या पदार्थापासून अलिप्त कसे असते, ते योगाची परिपूर्ण असलेली स्थिती, आत्मस्थिती मी तुला सांगतो. आता तिसरा जे गुरु मानले म्हणले ते म्हणजे आकाश. त्याच्याकडनं मी काय शिकलो ते तुला मी सांगतो आता म्हणले. आपण ते आता उद्या पुंडलिका